समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकत्र सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धिक्कार असो, धिक्कार असो, गद्दारांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. गद्दारांचा धिक्कार असो. आज जिल्हा परिषदेमध्ये 20 तारखेला ज्या पद्धतीनं अनिल देसाई साहेब आणि मांडवे साहेबांना उचलून नेलं, त्याच पद्धतीनं आमचा व्हीप लागू असताना सुद्धा रात्री 2 सदस्यांना उचलण्याचं पाप या आत्ताच्या भाजपानं केलेलं आहे. सातारा जिल्हा भाजपा ही दुसऱ्याची पोरं पळवून पालकत्व साधण्यासाठी पटाईत झालेली आहे. आमचे 2 सदस्य पुन्हा रात्री यांनी नेलेले आहेत आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जाऊन आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे जाऊन आम्ही न्याय निवाडा मागणार आहोत की तुमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीची अराजकता माजत असेल तर नक्की सामान्य जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा. म्हणूनच आम्ही छत्रपतींच्या पुढे जाऊन नतमस्तक होणार आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे नतमस्तक होणार आहे आणि जनतेच्या दरबारात खुल्या मनानं जाणारा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा चमू उद्यापासून तुम्हाला खऱ्या अर्थानं रणांगणात दिसेल. परंतु काळी तोंड केलेली माणसं जी आता फुटून गेलेली आहेत, व्हीप लागू असताना ज्यावेळी सदस्य फुटतो त्यावेळी विचार करा त्याला केवढं मोठं लांगुल चालून दिलं असेल. कदाचित त्यातले काही आता तुम्हाला सभापती म्हणून पण मिरवताना दिसतील, परंतु हे सभापती पद लोकशाहीला मारून गळा घोटून मिळवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी या चोरांपासून सावध राहावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणून आम्ही आता महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला आहेत. त्या दोघांची नावं सांगा. कामेश कांबळे, ऋतुजा शिंदे. ऋतुजा शिंदे. भाऊ नेमकं 2 कोण नाव ते ऋतुजा शिंदे आमच्यात होते, काल होत्या, त्या गेलेल्या आहेत वाईच्या. लता करण्याने ते आता सभापती म्हणून नाव चर्चेत आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगताल? त्यांची नाव आता सभापती म्हणून चर्चेत आहेत. चर्चा आता सभापती पदाची नावं तुम्हाला जाहीर होतील. जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठल्या गटातली कुठली लोक सभापती म्हणून विराजमान झाली. मग त्या लोकांनंतर तुम्हाला समजून जाईल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो. लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्या प्रशासनाचा, लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. अरे जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. झेडपी सदस्य कविता एकनाथ डोंबळे. आज मी इथं आज ज्या 20 तारखेपासून आज आपण बघतोय, सगळी जनता बघते, आज हा प्रशासनाने जो आमच्या याच्यामध्ये जो पाठीत खंजीर खुपसला आहे. आज आपला सातारा जिल्हा जो आहे तो आपण शूरवीरांचा जिल्हा मानला जातो, आज तो प्रसिद्ध आहे. पण या शूरवीराच्या जिल्ह्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण आपण बघितलं असेल की अन्यायविरोध जो अन्याय करणार असतो त्याला पण न्याय मिळालेला आहे. पण आज आमचा स्वाभिमानाने आम्ही आमची युती होऊन आमचा आज जो विजय होता तो ह्या प्रशासनानं आमचा हिसकावून घेतलेला आहे. आणि आज ह्या प्रशासनाला जनतेनं, खरं तर मी म्हणते जनतेनं, कारण प्रशासन आम्हाला न्याय दिला नाही प्रशासनानं, तर जनतेनं हा खरा न्याय आम्हाला दिला पाहिजे की आज हा प्रशासनानं ह्या शूरवीराच्या जिल्ह्याला आपल्या जो आज काळिंबा फासलेला आहे त्याचा आम्ही पूर्ण जनता आणि आमचे सगळे झेडपी सदस्य पूर्णपणे निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रशासनाचा, लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रशासनाचा, यशवंत विचारांना काळिंबा फासणाऱ्या प्रशासनाचा. अरे जोड्याने मारा, जोड्याने मारा, अरे जोड्याने मारा, जोड्याने मारा, धिक्कार असो, धिक्कार असो.
आज पुन्हा एकदा लोकशाहीचा खून झाला आणि 40-40 हजार मतामधून निवडून आलेले आम्ही जिल्हा परिषद सदस्य आम्हाला आतमध्ये सभागृहामध्ये फॉर्म भरण्यासाठी सुद्धा जाऊन दिलं नाही. अर्धा तास जिल्हा परिषदच्या बाहेरच्या गेटपासून आत जाण्यासाठी आमची धडपड चालू होती. 20 तारखेला आपण बघितलं असेल पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून आम्हाला मतदानाला जाऊन दिलं नाही. त्या दिवशीसुद्धा आम्ही जिंकलो असतो. आजसुद्धा आम्हाला फॉर्म भरायलासुद्धा आज जाऊन दिलं नाही. आणि हे सगळं प्रशासनाच्या जोरावर केलं जात आहे, इथं ठरवून केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं अधिकार दिला आणि घटनेच्या अधिकारानुसार आम्हाला फॉर्म भरणं, मतदान करणं सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला दिला पाहिजे होता. पण आज लोकशाहीचा खून करून आम्हाला या सगळ्या प्रक्रियेपासून आम्हाला वंचित ठेवलं आणि याचा निषेध म्हणून आम्ही आदरणीय ज्यांनी या पंचायत राज्याची स्थापना केली त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याजवळ आलो आणि चव्हाण साहेबांकडं सांगितलं की चव्हाण साहेब जिथून असाल तिथून तुम्ही जर हे बघत असाल तर तुमच्या एवढं दुःख दुसऱ्या कोणाला होणार नाही. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना केली त्यावेळी तुम्ही जे महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला काळीमा फसायचं काम या जिल्ह्याच्या प्रशासनानं चालवलं आहे, या जिल्ह्यातल्या लोकांनी चालवलं आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं येऊन आम्ही सांगितलं की रयतेचं राज्य यावं, यासाठी स्वराज्य निर्माण व्हावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मूल्यात्मक जे काही विचार त्या काळी दिले होते हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या छत्रपतींच्या राजधानीमध्ये संपवले जात आहेत. याचा सुद्धा आम्ही इथं सगळ्यांनी येऊन निषेध या पायऱ्यावरती बसून निषेध व्यक्त करतो. तर त्यांच्याच सदस्य कारवाई आम्ही सगळी करणार आहे. म्हणजे जे शिस्तभंग पक्ष शिस्तभंग केलाय त्याची कारवाई आम्ही करणार आहे. जे 20 तारखेला जी घटना जी बेकायदेशीर अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पदावर बसले या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन सन्मान्य कोर्टाला आम्ही या संदर्भात न्याय मागणार. कामेश कांबळे आता ते गैरहजरच होते त्या संदर्भामध्ये सगळेच संदिग्ध आहोत. आलं का लक्षात? बघूया काय पुढं. आम्हाला काही माहित नाही. ते फनला होते ते त्यांनाच विचारा, कारण फनला काय आम्ही नव्हतो. त्यामुळे ते कुठं होते काय हे आम्ही सांगू शकतो. कालपर्यंत वाटाघाटी काहीच नव्हत्या. तशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव ना त्यांनी ना आम्ही अशी कुठल्याही वाटाघाटीची चर्चा झाली. मी सांगितले ना अशी कुठलीच चर्चा नाही. एक मिनिट. बैठकीची निरोप मान्य आव्हाने किंवा आबांच्या कार्यालयातून दिलेले नव्हते. पहिली गोष्ट त्याला प्रश्न विचारला म्हणून बैठकीची निरोप मी माझ्या पालकमंत्री कार्यालय सातारा जे अधिकृत आहे त्या कार्यालयातून निरोप दिलेले होते. माझ्याकडे त्या निरोपाच्या नोंदी आहे. कुणाच्या स्वीय सहाय्यकाकडे निरोप दिला, कुणाच्या कुठल्या व्यक्तीजवळ निरोप दिला, शिपायाजवळ किंवा आमच्याकडच्या शिपायानं असा निरोप दिलेला नाही. असं नाही. ते अध्यक्ष मी सांगतो. विषय असा आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला तुम्ही मोबाईल अलाव करता सभागृहामध्ये. काही लोकांना विशिष्ट लोकांना तुम्ही सभागृहामध्ये मोबाईल अलाव केले आणि आज सभापती निवडीला तुम्ही मोबाईल आमच्या सदस्यांना नेण्यापासून त्या ठिकाणी रोखलं. त्यामुळे आमच्या सदस्यांनी तिथं निषेध केला, घोषणा दिल्या. आलं का लक्षात? त्यामुळं जे प्रशासनाचा जो या जिल्ह्यामध्ये दुजाभाव चाललेला आहे याकरता या संदर्भामध्ये आमचे सदस्य घोषणा देत होते, सभागृहात गेले, तिथं निषेध नोंदवला आणि आम्ही अर्ज न भरता तिथून निघून आलो. कारण मुळामध्ये 12च्या नंतर आमचे सदस्य सभागृहात जाऊ शकले. 12:10 आलं का लक्षात? त्यामुळे या सगळ्या घटनेचा निषेध आमच्या सभासदांनी तिथंच केला. हो बरोबर आहे. मुळामध्ये त्यांना तिथं विहित वेळेत पोचूच द्यायचं नव्हतं. आलं का लक्षात? 12:10 जर आमचे सभासद सभागृहात जात असतील आणि 12 वाजता जर अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही बरं का. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय इथं घेतला. सगळे सदस्य होते. त्यांनी तुम्हाला हे सांगितलं आमच्या सदस्यांनी की आम्हाला जायला तिने आतमध्ये डिले केला, उशीर केला, जाणीवपूर्वक 3 ठिकाणी तपासलं.
आमच्या सन्मान्य सदस्यांचं तुम्हाला सांगण्या पाठीमागचा उद्देश तोच होता की आम्हाला त्यांना कुठेतरी वाटत होतं की हे लोक अर्ज भरतील आणि म्हणून त्यांना डिले करायसाठी त्यांना 4-4 वेळा त्यांच्या तपासण्या केल्या. म्हणजे आपल्याला सदस्यांनी सांगितलं त्याचा जर विचार केला तर परत एकदा 20 तारखेची पुनरावृत्ती म्हणजे प्रशासनाला हाताला धरून एका विशिष्ट युतीतल्या त्रिकोण अलायन्स मधल्या सदस्यांना एकदा सोडून 4 वेळा तपासण्या करायच्या, त्यांना डिले करायचा आत जायला, हे आमच्या सदस्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भामध्ये आमच्या त्रिकोण अलायन्सच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. ज्यांना आम्ही व्हीप बजावलेला होता दोन्ही बाजूनी, ज्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरती शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही चालू करतोय. किती तुम्हाला माहिती आहे, दाखल केल्यानंतर कळेलच ना तुम्हाला. दाखल केले ओके. संदर्भामध्ये शिवसेनेचं पिटिशन दाखल झालेलं आहे डिस्क्वालिफिकेशनचं आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपलब्ध करायची होती, ती उपलब्ध झाली की कदाचित आवाजच्या संदर्भात आपल्याला सांगतील, त्यांच्याकडनं पण कदाचित तशीच कारवाई पुढे होईल. शेवट नसतो सभापती निवडू 5 वर्ष कालावधी आहे ना जिल्हा परिषदचा, का संपला आज नाही ना. सभापती निवडी झाले म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही, तर 5 वर्षाचे महिना बी अजून झालेला नाही. आगे आगे देखू. हा आता सुरुवात झाली. हा पण याचा हिशेब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवू. ठीक आहे. विषय कसा आहे, आम्ही काही जोर जबरदस्ती कुणाला उमेदवारी दिली का? त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, मुलाखती दिल्या, अधिकृतपणानं त्यांच्या मुलाखती आम्ही घेऊन त्यांची उमेदवारी अंतिम केली. आणि आता ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी भूमिका घेतली त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच. आमदार महेश शिंदेच्या बाबतीत काय? या संदर्भामध्ये 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 सन्मान्य सदस्यांना आपण AB फॉर्म दिलेले होते त्याचा विस्तृत अहवाल पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशेषतः मान्य मुख्य नेते मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे माझा गोपनीय अहवाल मी सादर केलेला आहे. आता या संदर्भातला निर्णय मध्यवर्ती समिती, आमची शिस्तपालन समिती जी आहे पक्षाची, त्या मध्यवर्ती शिस्तपालन समितीची बैठक होईल, त्या अहवालावरती चर्चा होईल आणि नियमाप्रमाणे ज्या त्याला स्टेप्स आहेत त्यानुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीमधनं या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यातनं जातोय की वर्तमानपत्रात वाचल्यावर पालकमंत्र्यांना कळावं. आलं का लक्षात? त्यामुळं आता ज्या विभागाचा शक्तीपीठ आहे त्या विभागाकडनं त्या विभागाला जर वाटलं पालकमंत्र्याला अपडेट करावं तर ते मला करतील, नाही जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये सन्मान्य आमदार त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतील, DPDCच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा होईल. त्या संदर्भात तुमच्याकडे करायला पण माहित नाही, पालकमंत्र्यांना माहित नाही. माहिती आहे की पालकमंत्र्याला ह्यातलं काय माहित नाही, त्यामुळे ज्याला माहित नाही त्याच्याकडे जाऊन काय उपयोग? शेतकरी पण माझ्याकडे येणारच नाही, त्याला माहिती नाही, ह्यांना काय सांगितलेलंच नाही. म्हणजे तुमचे प्रश्न संपले असतील तर आणि एक समजून घ्या, आम्ही काही काल राजकारणात आलेलो नाही. आलं लक्षात? हे अनिल माझ्या कुटुंबामध्ये 50-60 वर्ष जिल्ह्याचं राजकारण, त्यामुळं याचं उत्तर आम्ही 100% दिल्याशिवाय राहणार. वरच्या परिषदेमध्ये काय बघितलं तुम्ही? परिषदेमध्ये या चर्चेची सुरुवात ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीच केली, पालकमंत्र्यांना विचारलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं बोललो आणि मग त्याला रुलिंग दिलं. NCPचे आमदार बोलले ना परिषदेमध्ये, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते पूर्ण चुकीचं आहे. कराडला जे आंदोलन झालं ते आंदोलन सर्वपक्षीय झालं. आमचे पदाधिकारी सेनेबरोबर होते, आम्ही दोन्ही पक्ष काँग्रेस आम्ही एकत्रित आंदोलन केलं. कराडलाच फक्त आंदोलन झालं,
कराडच्या आंदोलनामध्ये आमचे कराडचे एनसीपीचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. विषय नंबर 2, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्या बाबतीत जे प्रशासनाने केलं या संदर्भामध्ये आम्ही कोर्टाची लढाई, कोर्टामध्ये जाऊन कोर्टाने त्या मंडळींवर प्रशासनावर ताशेरे ओढलेले आणि या दोघांचा आम्ही जामीन मंजूर करून घेतला. एनसीबीच्या आम्ही सगळी मंडळी, सेनाही आमच्या सोबत होती. त्यामुळं तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीचं काहीतरी तुमचा समज झालेला आहे, असं काही नाही. जबाब द्यायला मी नव्हतो का? रस्त्यावर कराडला सेनेसोबत आम्ही आणि काँग्रेस, साताऱ्यात कुठे शिवसेना उतरली होती ना आम्ही. या संदर्भामध्ये पुढची दिशा आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळू. गैरसमज नसावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेबाबतीत. सभागृहामध्ये ज्यावेळी ह्या परिषद सभागृहात आणि विधानसभा सभागृहात झाली, पूर्ण चर्चेच्या वेळी आम्ही दोघंही, वरची चर्चा संपली परिषदेतली, वर रुलिंग दिलं गेलं आणि मग आम्ही खालच्या सभागृहामध्ये आलो. मी दोघंही पूर्ण त्या दिवस एकत्र बरोबर होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय खोडके, आणखीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले काळे, विक्रम काळे, हे जेवढे सदस्य आहेत ते सगळे विधान परिषदेमध्ये बोलले. हे ऑन रेकॉर्ड आहे. सभेमध्ये सुद्धा ज्यावेळी या संदर्भातली चर्चा झाली, सन्मान्य सगळ्या बाजू, दोन्ही बाजू म्हणजे आमच्या बाजूच्या दोन्ही इथले सदस्य उठले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सुद्धा जागेवरून उठले. अनेक मंत्री होते आमच्या लाईनला बसलेले, मंत्र्यांनी सुद्धा उठून अध्यक्षांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कृपा करून या बाबतीत शिवसेना एकटी पडली का राष्ट्रवादी काँग्रेस एकटी पडली असं आमच्यात काय तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी होणार नाही. पण असं झालेलं नाही ज्याच्या आम्ही दोघंही साक्षीदार आहोत. त्या दिवशी म्हणजे नेमकं परिषद सभागृहामधलं दैनंदिन कामकाज विशेष बैठकीतलं सुरू झाल्यानंतर भुजबळ साहेबांच्या विभागाचे प्रश्न, मुश्रीफ साहेबांच्या विभागाचे प्रश्न परिषदेमध्ये होते. त्यामुळे हे 2 सिनियर मंत्री त्याच परिषदेत होते आणि खालच्या सभागृहामध्ये तोपर्यंत चर्चा संपत आली. त्यामुळे आमदार जे मंत्री होते ते मंत्री उभे राहिलेले. तुम्ही आपलं सीसीटीव्ही फुटेज बघा. जिल्हा परिषदेसारखं विधानसभेतलं सीसीटीव्ही फुटेज वायर तुटत नाही, उतरलं जात नाही, रोजच्या रोज किंवा गायब पण केलं जात नाही. त्यामुळं मी सांगतो, मी पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, पक्षाचं म्हणाल तर शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून सांगतो, दोन्ही बाजूचे सदस्य दोन्ही सभागृहामध्ये या मुद्द्यावर प्रखरपणानं आपले मुद्दे मांडलेले आहेत. वरिष्ठांबरोबर चर्चा केलेली आहे. त्या बाबतीत एक चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हणून परखड निपक्ष अशा पद्धतीचं आपलं मत आम्हाला पाहायला मिळावं, वाचायला मिळावं, एवढीच आपली अपेक्षा आहे. मी आपलं बोललोय बघा, मी आतापर्यंत झालं का नाही झालं बोललो नाही. माझी विनंती आहे, आम्ही काय करू शकतो, चौथ्या स्तंभाला विनंती आहे. माझं म्हणणं आहे ह्याच्यात जस्टिफाईड कोण आहे याचं तुमचं स्पष्ट मत द्या की याच्यामध्ये कोण चुकलाय कोण बरोबर आहे. धन्यवाद. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.